पाकिस्तानी ग्रूमिंग गँग म्हणजेच मुलींवरती अत्याचार करणारी टोळी। या टोळीनं एका 16 वर्षीय शीख मुलीचं अपहरण केलं होतं। या मुलीवरती एका फ्लॅटमध्ये अत्याचार केला जात होता। 5 ते 6 पुरुषांनी तिच्यावरती जबरदस्ती केली। मुलीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिला या गँगकडून धमकावण्यात येत होतं। ही माहिती जेव्हा शीख धर्मीयांपर्यंत पोहोचली तेव्हा जवळपास 200 शीख बांधव एकत्र आले। जो बोले सो निहाल, सत श्री अकाल असं म्हणत ते आरोपीच्या फ्लॅट बाहेर जमा झाले। शेवटी त्यांनी या मुलीची पाकिस्तानी गँगच्या तावडीतून सुटका केली। ही घटना घडली आहे ब्रिटनची राजधानी आणि जगातल्या सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या लंडनमध्ये। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून व्हिडिओत पोलीस आरोपींना घेऊन जाताना दिसतात। पण लंडनमध्ये नेमकं काय घडलं? शीख मुलींचं अपहरण करणारी पाकिस्तानी ग्रूमिंग गँग काय आहे? ही गँग मुलींचं अपहरण कशी करते? आता 200 शीख बांधवांनी या मुलीची सुटका कशी केली? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी ही घटना काय आहे ते सांगतो। ही घटना घडली आहे पश्चिम लंडनच्या हॉन्स्लो भागात। ज्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये या मुलीवरती अत्याचार होत होता त्या इमारतीतच एक शीख पुरुष सुद्धा राहतो। एका दिवशी या शीख पुरुषानं एका 34 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीला 16 वर्षीय शीख मुलीसोबत बिल्डिंगच्या पायऱ्या उतरताना पाहिलं। जेव्हा शीख पुरुषानं या पाकिस्तानी माणसाला थांबवलं तेव्हा तो संतापला। यानंतर या दोघांमध्ये थोडी बाचाबाची झाली। समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी पुरुषानं या शीख मुलीला सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत त्याच्या फ्लॅटमध्ये ठेवलं होतं। त्यानं तिच्यावरती अत्याचार करण्यासाठी आणखीन 5 पुरुषांना बोलवल्याचा आरोप आहे। त्या सर्वांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर या शीख तरुणानं त्या मुलीला सोडून दे असं त्या पाकिस्तानी पुरुषाला सांगितलं, पण त्यानं नकार दिला। तू या प्रकरणात पडू नको अशी धमकी पाकिस्तानी पुरुषानं त्याला दिली। यानंतर शीख तरुणानं पोलिसात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही। त्यानंतर या शीख तरुणानं त्याच्या समुदायाच्या लोकांना एकत्र केलं। अशा प्रकारे जवळपास 200 शीख बांधव एकत्र आले आणि त्यांनी त्या पाकिस्तानी पुरुषाच्या फ्लॅटला घेराव घातला। त्यांनी फ्लॅट बाहेर अनेक तास आंदोलन केलं, घोषणाबाजी केली। या दरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। एका व्हिडिओमध्ये शेर पंजाब ग्रुपचा सदस्य जसपाल सिंग फ्लॅटचा दरवाजा ठोठावताना दिसतो। त्याच्या मागे उभे असलेले शीख पुरुष घोषणाबाजी करताना दिसतात। तू बाहेर ये, आम्ही 200 पेक्षा जास्त जण आहोत असं तो पाकिस्तानी पुरुषाला म्हणतो। मोठ्या गोंधळानंतर शेवटी पोलीस दाखल होतात आणि आरोपीला ताब्यात घेतलं जातं। शीख तरुणांचं म्हणणं आहे की त्यांनी फ्लॅटला अनेक तास वेढा घातल्यानंतर मुलीची सुटका करण्यात त्यांना यश आलं। एक तरुण म्हणतो की अशा प्रकारची पहिली घटना नाहीये। लंडनमध्ये पाकिस्तानी लोकांच्या अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत। ते मुलींचं अपहरण करतात आणि नंतर त्यांच्यावर अत्याचार करतात। तक्रारी देऊनही पोलीस त्यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई करत नाही। या घटनेवर पीडितेची प्रतिक्रियाही समोर आली आहे। चौकशी दरम्यान पीडितेने सांगितलं की एका पाकिस्तानी तरुणानं माझं अपहरण केलं होतं। तो आणि आणखीन 5-6 पुरुष माझ्यावर अत्याचार करत होते। जेव्हा मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला एका खोलीत बंद करण्यात आलं आणि धमकी देण्यात आली की मी त्यांच्या परवानगीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही। या सगळ्या घटनेनंतर ब्रिटनमधली पाकिस्तानी ग्रूमिंग गँग आणि तिचं नेटवर्क पुन्हा एकदा चर्चेत आलंय। पण ही गँग ऑपरेट कशी करते, ती कमी वयाच्या मुलींचं अपहरण कशी करते हे बघूया। या मुलीची सुटका करणाऱ्या शीख समुदायाच्या सदस्यांचं म्हणणं आहे की UK मधली पाकिस्तानी ग्रूमिंग गँग ही 11 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलींना टार्गेट करते। या गँगचे सदस्य गरीब मुलींच्या शोधात असतात। ते सोशल मीडियावर एकट्या दिसणाऱ्या किंवा शाळेत नेहमी गैरहजर राहणाऱ्या मुलींना सुद्धा टार्गेट करतात। या गँगचे सदस्य आधी अशा मुलींशी मैत्री करतात, त्यानंतर ते त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात। ते मुलींना महागडे गिफ्ट्स आणि वस्तूंचं आमिष दाखवतात। मुली अडकल्या की ते त्यांना त्यांचं कुटुंब आणि मित्रांपासून वेगळं करतात। नंतर त्यांना आपल्यासोबत घेऊन जातात आणि मग त्यांच्यावरती अत्याचार केले जातात। जेव्हा मुलींना आपल्यासोबत काय घडलंय हे कळतं तेव्हा त्या पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो। एक गँगचे सदस्य मुलींना ब्लॅकमेल करतात, त्यांना जीवे मारण्याची धमकी देतात आणि आपल्याकडे ठेवून घेतात। एकदा मुलगी पूर्णपणे या गँगच्या ताब्यात आल्या की त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं। गँगचे मेंबर्स मुलींना फ्लॅटमध्ये किंवा हॉटेलमध्ये पाठवतात। या बदल्यात क्लायंटकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जातात। पुढे पैशांसाठी या मुलींची तस्करीही केली जाते। लंडनमध्ये अशा अनेक टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप शीख तरुणांनी केलाय। शीख प्रेस असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या आरोपीनं या मुलीबरोबर ती 13 वर्षाची असतानाच मैत्री केली होती। त्यानं तिच्यासोबत हळूहळू संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती। ती 16 वर्षांची झाल्यानंतर त्यानं तिला तिचं घर सोडायला भाग पाडलं। धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी जिथे राहत होता त्या परिसरात जवळपास 20 शाळा आहेत। या शाळेतले अनेक लहान मुलं रोज आरोपीच्या घरासमोरून ये-जा करतात। या घटनेबाबतीत आरोपीच्या एका शेजाऱ्यानं सांगितलं की त्यानं मागच्या 9 वर्षात अनेकदा कमी वयाच्या मुलींना फ्लॅटमध्ये जाताना पाहिलं होतं।
मी याबाबत पोलिसांनाही अनेक वेळा सांगितलं असं तो म्हणाला। या फ्लॅटवर याआधी अंमली पदार्थाच्या तस्करीवरून छापाही टाकण्यात आला होता असंही त्याने सांगितलंय। गेल्या वर्षी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानी ग्रूमिंग गँगच्या कारनाम्यांची चौकशी करण्याच्या विरोधात मतदान करा असं आवाहन केलं होतं। त्यावेळी ब्रिटनमधलेच नेते रुपर्ट लोवे यांनी याला विरोध केला होता। तेव्हा प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी लोवे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं। या प्रकरणात पंतप्रधानांकडे दुर्लक्ष करून योग्य आहे तेच केलं पाहिजे असं मस्क यांनी म्हटलं होतं। गार्डियनच्या रिपोर्टनुसार 1997 ते 2013 या काळात एकट्या रोदरहॅम शहरात किमान 1400 लहान मुलींचं पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांकडून आधी ग्रूमिंग आणि नंतर अपहरण करण्यात आलं होतं। त्यांच्यावरती अत्याचाराच्या घटनाही घडल्या होत्या। 2022 मध्ये झालेल्या नव्या चौकशीत आढळून आलं की हा प्रकार फक्त लंडनपुरता मर्यादित नाही, तर तो पूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये पसरलेला आहे। आता लंडनमध्ये उघडकीस आलेल्या या घटनेनंतर तिथल्या पाकिस्तानी ग्रूमिंग गँगच्या नेटवर्कची चर्चा पुन्हा एकदा व्हायला लागली आहे। शीख तरुणांनी ज्या पद्धतीने एकत्र येत या मुलीची सुटका केली त्याचं कौतुक होतंय। मात्र यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्न निर्माण झालेत। तुम्हाला या सगळ्या घटनेबाबतीत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।